परत धार्मिक स्थळावर येणार आता त्या ठिकाणी असणारे आमदार महेशदादा लांडगे आहे। त्यासाठी आम्ही आमचे 2 नगरसेवक त्यांना घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार, जे झालंय कसं झालंय आणि व्हायला नाही पाहिजे। तुम्ही प्रतिनिधी पिंपरी चिंचवड शहराचे नागरिकांचे प्रतिनिधी असल्या कारणाने ह्याच्यावर चर्चा आम्ही कायदेशीर मार्गाने करणार आणि आयुक्त साहेबांशी बी करणार। येणाऱ्या भविष्य काळामध्ये आम्हाला जे काय निर्णय घेता येईल आरटीआयच्या वतीने ते निर्णय ऐतिहासिक निर्णय असणार, का की हे धार्मिक स्थळाचा विषय असल्या कारणाने आम्ही आमच्या स्टॉलमध्ये कोणता निर्णय घेणार हे सांगणार नाही। पण वेळ आली तर महेशदादाच्या घरी आम्ही स्वतः संविधान घेऊन लेटर घेऊन त्यांना देण्याचा प्रयत्न करू। आयुक्त साहेबांच्या घरी जाण्याची वेळ आली तिथं मोर्चा नेऊ, पण हे ते मागच्या काळामध्ये ज्या पद्धतीने महेशदादा बोलले होते त्या ठिकाणी विलास लांडे आणि महेश लांडे हे भावकी गावकीचं राजकारण आहे त्यांचं, आणि आजचं राजकारण आहे पूर्वीपासून असल्या कारणाने असं आम्ही समजून घेतो। त्या ठिकाणी स्वतःच्या मामाला ते लांड्यांचं मतदान नको असे बोलले, असं आमच्या निदर्शनात ते आले। बरं, तुम्ही आता म्हणजे मंदिरातही जाणार आहेत, आणि तेलही आता समजा तिथं मंदिरच नाहीये, मस्जिदच नाहीये, तर मग तुम्ही कुठं जाणार आहेत नेमक्या? आम्ही ती जागा जी होती ती तुमच्या मशिदीच्या ट्रस्टची होती का? अशीच अतिक्रमण करून मंदिरात म्हणजे मंदिरात असं नाही म्हणजे अतिक्रमण करूनच जागा बांधलेली आहे, ही तुमच्या ट्रस्टची जागा होती मशिदीची का अशीच बांधलेली होती? नाही, मस्जिद बद्दल मी माहिती घेतली, ती जागा जी आहे स्वतःची जागा आहे। त्या ठिकाणी असणारा पत्रा शेड त्यांचं असं म्हणणे, पत्रा शेड आम्ही कारवाई केली, ते पत्रा कायदेशीर आम्ही कारवाई केली, तर कारवाई नक्कीच करा, माझा कारवाईला विरोध नाही। पण कारवाई करत असताना धार्मिक स्थळावर त्या ठिकाणी असणारे ट्रस्टीला भरोशात घेऊन ही जागा आम्हाला विकासासाठी रस्त्यावर यायला लागली मंदिर मस्जिद, आम्ही त्या ठिकाणी आम्हाला तुम्हाला त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी बांधून देऊ शकतात, भरोशात घ्यायला पाहिजे। परवानगी देण्याचं काम आता महानगरपालिका करणार, त्यांच्यापासून करून घेणार आहे। तिथं मंदिर आणि मस्जिद जे तोडले गेले त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आता तुम्ही परमिशन द्यायची, आम्ही बनवणार आहे त्या ठिकाणी मंदिर मस्जिद। महापालिकेमध्ये प्रशासकीय काळापासून कुठल्या राजकीय नेत्याचं चालतंय, कुठल्या राजकीय नेत्याच्या इशाऱ्यावरती पालिका चालते, अधिकारी चालतात, हे तुम्हालाही माहिती। अशा वेळेला तुम्ही काय त्याच्या विरुद्ध भूमिका घेणार? आता मग काय करते संविधान ह्यासाठी नेणार आम्ही फुले शाहू आंबेडकर विचारधाराचे लोक, बाबासाहेबांनी जे आम्हाला अधिकार दिले त्या अधिकारानुसार चौकटीत राहून आम्ही काम करतो। आणि केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब कोणाचे बांधील नाही, आम्ही पण बांधील नाही। कधी आमच्यावर अत्याचार करायचं कोणी ठरवलं, मग कोणी असो, आम्ही त्यांच्या घरापर्यंत जाण्याची ताकद संविधान घेऊन मोर्चा घेण्याची ताकद ठेवतो, आणि ताकद ठेवून आम्ही कायदेशीर नेणार, कायदेशीर त्यांना विचारपूस करणार। जे कोण या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये आमदार, खासदार, महापौर साहेब वगैरे जे कोण असतात त्यांच्याशी चर्चा करणार। ह्याच्या पुढं या शहरामध्ये कायदेशीरपणे असू किंवा नसू विचार करून ते साईटला बनवून देण्याचं, आश्वासनाने बनवून देण्याचं काम तुमचं आहे। डायरेक्ट रात्री घुसून कारवाई करायचं तुमचा अधिकारच नाही, हे ठामपणे आम्ही सांगतो। पहिल्या प्रसंगात आधी पण झालं, आधी पण असं झाल्यानंतर लोक आले, पत्रकार परिषद घेतल्या, याव करू त्याव करू, कुणी काही केलं नाही। तुम्ही बरोबर बोलताय, काही लोक आहे ना, आमचे लोक सगळ्यांनी जागृत राहायला पाहिजे। गेल्या टाइम तुम्ही पाहिलं, आज 12 महिने झाले, 16 महिने झाले कारवाई झाली, हा, त्यावेळेस पण असंच सगळेजण आले, कुणी कसलेच काही पाऊल उचललं नाही, नुसतं फक्त येऊन पत्रकारांना आम्ही असं करून सांगतात। साहेब, मी पाकिस्तानचे विचार घेऊन महाराष्ट्रामध्ये बोलत नाही, काही लोक बोलत असन, पण मी माझे विचार संस्कृतीचे विचार आहे, आरटीआयचे विचार, फुले शाहू आंबेडकरचे विचार आहे, आणि महाराष्ट्राच्या विचारानुसार मी कायदेशीर मार्गाने जाण्याचा प्रयत्न करणार सगळे आमदार खासदारापाशी। नाही त्यांनी कोणी ऐकलं आणि आमच्या निदर्शनात आलं, यांना आमच्यावर
एका वाक्याचाच आता तुम्ही बदलला. त्यांनी संदीप गिरी म्हटलं की तो आमदार स्पष्ट म्हणतो की आम्हाला लांड्यांचे पत्र नको. तुम्ही त्या विलास लांड्यांवरती ढकलता एवढं. नाही, आम्हाला आमच्यापाशी सर्टिफिकेट नाही ना लांड्यांचं साहेब. आमच्यापाशी सर्टिफिकेट नाही, ते आम्हाला बोललाच नाही. ते बोलला ज्यांच्यापाशी सर्टिफिकेट आहे त्यांना बोललं, त्यांनी त्याचं उत्तर द्यायला, पण मी त्याचं उत्तर कसं काय द्यायला? भविष्यामध्ये आता कारवाई होणार आहे पुन्हा उजळवली. आता महत्वाचं म्हणजे पुढचं पाऊल काय असतं? आता भविष्यामध्ये कारवाई कोणची होऊ नये त्यासाठी आम्ही एकच पुढचा निर्णय आता गुरुवार महत्वाचा दिवस, ज्या दिवशी शुक्रवार, गुरुवार, शनिवार त्या ठिकाणी गणपती मंदिरवर कारवाई केली. तिथं जाऊन आम्ही आरती वगैरे करून आंदोलनाची दिशा ठरवू, किंवा शुक्रवारी नमाज पढून ठरवू, किंवा शनिवारी हनुमान मंदिरला तिथं तेल वगैरे टाकून आम्ही पूजा तिथं आशीर्वाद घेऊन तिथं, का की बजरंग बाप्पांचे तुम्हाला माहिती आहे त्यांची शक्ती कमी नाही, ती शक्ती आम्ही घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करू. पक्षाचे वरिष्ठ नेते जे आहे आमचे बाळासाहेब भागवत बीडला आहे, त्यानंतर ताई जे आहे लग्नाला गेलेले खेडला, आमचं सगळ्यांसंगत बोलणं आलं. ही अचानक जे घेतलेली अचानक घेतलंय, आता रात्री बोलणं आलं. दोन्ही नगरसेवका संगत आमची चर्चा झालेली आहे, ते आमच्या सोबत आहे. केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले सोबत आहे, आणि आमचा पक्ष आमच्या सोबत पूर्णपणे असणार. गेल्या टाइमी तुम्ही पहिलं आंदोलन केलं त्या टाइमी सोबत होते, आज बी सोबत आहे. आता युती असल्या कारणाने आम्ही समझोताची भूमिका घेऊन पुढचं सगळं लेटरबाजी कशी करता येईल, त्यांच्याशी चर्चा कशी करता येईल, प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे त्याच्यावर आपल्याला लक्ष टाकायचं. प्रश्न तोच येतोय ना की तुम्ही आता आरती पण म्हणताय आणि नमाज मस्जिद मध्ये पाडल्या जाते. आता तिथं मस्जिदच नाही तर तुम्ही रस्त्यावर पाडणार आहेत का? माझा प्रश्न तोच आहे की रस्त्यावरती तुम्ही काल मी स्वतः शुक्रवारी त्या ठिकाणी गेलं, अनेक लोकांशी चर्चा केली आणि तिथं नमाज बी पढून आले मी स्वतः. तसंच ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी बाप्पा कुठं, सगळ्या ठिकाणी गणपती बाप्पांची आपली त्या ठिकाणी मंदिर आहे, तिथं जाऊन आपण आरती करू शकतो. त्या ठिकाणी जायची गरज काय? आपण आपल्या आस्था काय आहे, ज्या ठिकाणी मंदिरांनी मस्जिद तोडलेली ते तोडू नये, त्यांचा आदर आम्ही आज बी करतो आणि उद्या बी करणार, त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढे जाणार, हे माझं म्हणणं. त्याच्यामध्ये म्हटलंय कारवाईचा मला अभिमान वाटतो. ही कारवाई उजळवाडीमध्ये केली आणि खाली म्हटलेलं आहे जी हिंदू मंदिरं तोडलेली आहेत त्याच्या बांधणीसाठी मी पुढाकार घेणार आहे. मुख्यमंत्र्यांशी बोललो मंदिराबाबत त्यांनी लिहिलेले ही पोस्ट काय मी पाहिली नाही, पण आता त्यांच्या लक्षात हे आणून देऊ आपण आमदार साहेबांच्या. मंदिर बद्दल बोलले तसं मस्जिद बद्दल बी त्यांनी काळजी घेऊन ते मंदिर आणि मस्जिद बनवणार, हे महेश दादा मला खात्री आहे. का की भोसरीमध्ये 5 एकर जागा देणारे हेच आमचे महेश दादा आहे. नाही, 5 एकर जागा कब्रस्तानला दादांनाच दिली, आम्हाला खात्री आहे. त्यांच्या संकट आता आमची जी चर्चा होणार ते आम्ही ते पुरावे सहित दाखवणार, ते कसे बोलायला लागले. का की मस्जिद तोडली तुम्ही आणि तुम्ही बोलतात पाडलीच नाही, त्याचा आता पूर्ण मीडियामध्ये लोक बघतात, तिथे स्वतः जाऊन कारवाई करतात, कसं काय मानणार नाही? अनधिकृत फक्त त्या ठिकाणी धार्मिक ठिकाणी आहे का? बाकी शहरामध्ये नाही का? अनेक नगरसेवकांचे कार्यकर्ते बघा किती ठिकाणी तुमचे बेकायदेशीर आहे. अनेक लोक आज बी करायला लागले, आणि या पिंपरी चिंचवड शहरामध्ये बेकायदेशीर कामं चालू आहे आणि बेकायदेशीर बांधकाम अनेक ठिकाणी, ते अजिबात दिसत नाही त्यांना. उघडं पाडण्यासाठी कधी असे धार्मिक स्थळावरच हे लोक कारवाई करत असताना तर मंदिरं पाडली
किती मंदिर पाडले त्यांनी? मंदिर बी आमचं आहे आणि मस्जिद बी आमची. मंदिर बी तोडू नये आणि मस्जिद बी तोडू नये हीच भूमिका आरपीआयची. फक्त रस्ता वगैरे रस्त्याने अडवलेले आहेत. जिथं विकासासाठी रस्त्यामध्ये येत असन ते ठिकाणी चर्चा करून ते साईडला बांधून देऊ शकतात महानगरपालिका सरकार शासन. पण असं डायरेक्ट तोडणं, अर्ध्या रात्री जाऊन तोडणं हे योग्य नाही. सगळ्यांचा आभार मानतो.